श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीतुंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. या केदारने मितालीशी नैतिक जबाबदारी घेऊन लग्न करायला हवं की नको? नाही दादा, ते सध्या तरी शक्य नाहीये. म्हणजे एकतर प्रेग्नन्सीचा प्रश्न मितालीने मिटवलाय, त्यामुळे हा इश्यू संपलाय. तरी आम्हाला लग्न करायला आवडेल, पण तिचं करिअर मॉडेलिंगमध्ये, सो करिअर सेटल होईपर्यंत पुढची 4-5 वर्ष तरी तिला लग्न करायचं नाहीये. वा 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 वा, असं आहे होय. आता आमच्या डोक्यात प्रकाश पडला. आता काय बोलणार याच्यावर? म्हणजे या केदारला तिचं हे 5 वर्षांची भानगड आधीपासून माहित होती, आणि म्हणून हा त्या राधाच्या मागे लागला होता लग्न करण्यासाठी. अरे बरोबर आहे की नाही दादा? या गोष्टीचा तुम्ही आता काय इशू करताय? मितालीचा आणि राधाचा दोन्ही विषय निकालात निघाले जातात, त्यामुळे तेच जगायची गरज नाहीये. इनाफ. अरे आणि केदारला त्याचं आयुष्य त्याच्या जबाबदारीवर जगू द्या ना. आपण लक्ष ठेवूया याच्यावर, पण दुरूनच. केदार, हे बघ, मला खूप आनंद झाला की स्वतःची चूक जाणवल्यावर तू ती ऍक्सेप्ट केलीस. इतकंच नाही तर सौरभला सॉरीही म्हणालास. पण आता हे सगळे विषय डोक्यातनं काढून टाकायचे. उद्यापासनं रेग्युलरली क्लिनिक अटेंड करताना दिसला पाहिजेस तू. आणि यश, मला वाटतंय की तू जरा रंजू आणि छकुलीमध्येच मग्न राहिलास तर जास्त बरं होईल. काय आहे, स्वतःतल्या नारद मुनीला जरा आवर घाला. आणि राहिला सीमाचा प्रश्न. हे बघा, सीमाची जबाबदारी माझी आहे आणि मी ती व्यवस्थित पार पाडेन. ये हुई ना बात सासरे, जावई असावा ना तसा. You know what? You care for Radha. Only Radha, not me. Because you love Radha. तू फक्त तिच्यावर प्रेम करतोस, अजूनही. प्रिया, प्रिया, हे सगळं खोटं आहे. असं काही नाहीये. कोणत्या तोंडाने सांगेल तो हे खोटं आहे म्हणून? कारण त्यांनी हे माझ्याकडे कबूल केलंय की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, फार पूर्वीपासून. पण त्याची हिंमत नाही झाली तुला सांगायची. तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. मी अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. आर्याचा केवळ भ्रम आहे, पण मी प्रियावर प्रेम करतो. राधा, पाणी. थँक्यू. त्याचं काय ना, जनरली घरांमध्ये चित्र खूप वेगळं असतं. म्हणजे नवरा असं दमून भागून येतो, मग आज्ञाधारक बायको त्याची पाणी घेऊन येते. आपल्याकडे जरा चित्र वेगळं आहे, कारण बायको दमून भागून आली आणि नवरा रिकाम टेकला आहे, त्यामुळे तो पाणी घेऊन आला. हॅलो, मी एवढी बडबड करतोय, तू काही रिॲक्टच होत नाहीस. हे का नर्वस आहेस एवढी?
बोल ना. काही नाही. काय झालं? काही नाही. कमावून यार राधा, बोल ना. सौरभ, मी आज एक खूप कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी केली, म्हणून मानसने माझ्यासाठी फुलं आणि चॉकलेट्स पाठवले. मी त्याच्या केबिन मध्ये गेले त्याला थँक्स म्हणायला, तर तिथे मानस आणि रिया त्यांचं खूप मोठं भांडण चाललं होतं. पण मानस तर असा भांडणारा वगैरे माणूस वाटत नाही. सॉरी टू से, पण रिया वाटते. हो तेच तर. पण तू काय इतकी नर्वस होतीयस? झालं असेल दोघांमध्ये काहीतरी. हे रिया आहेच एक्सेंट्रिक. सौरभ, रियाचं असं म्हणणं होतं की मानसचं माझ्यावर प्रेम आहे. यू मीन टू से डॉक्टर मानस? आय मीन डॉक्टर मानसच. किती वर्ष लव करतोय तिच्यावर. वन साइडेड लव. सौरभ, अरे मी काहीतरी सिरियसली सांगते तुला, तू हसतोयस काय? आता हसविल नाही तर काय होईल? ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहितीये का, तू इतकी गोड आणि बावळट आहेस ना की कोणीही तुझ्या प्रेमात पडेल. आणि मानस पडला असेल ना प्रेमात, पण आता नाहीये. आय मीन आता त्या दोघांचं लग्न झालंय. आणि मी रियाला बोलून दाखवलं होतं की तिला जसा आयडियल नवरा पाहिजे ना तसा मी त्याला बदलतो, चेंज करतो त्याच्यात. पण ती म्हणाली काही गरज नाही, मानस जसा आहे तसा मला आवडतो. आणि त्याचं प्रेम असेल तुझ्यावर, पण आता नाही मला वाटत मानसचं तुझ्यावर प्रेम असेल. कारण तसं असतं ना तर त्यांनी आपल्या लग्नाला सपोर्टच केला नसता ना. प्रधान मॅमला कन्व्हिन्स करण्यात मानसचा तर केवढा मोठा हात आहे, ते त्यांनी कधीच केलं नसतं. आय थिंक यू नीड टू रिलॅक्स. त्यांच्यात असतील गैरसमज, ते होतील दूर. मला तर खूप टेन्शन आलं होतं. मी मानसच्या बाबतीत असा विचार करूच शकत नाही. तू अॅनलाइज बरोबर केलंस. दॅट इज कॉल्ड सौरभॉलॉजी. मला खरंच खूप बरं वाटतंय. माझं मन हलकं झालं. आणि खूप भूक पण लागली ना. हो पण पावभाजी रेडी. अरे वा. मग आज मी आणि आवल्यानं खूप भटकलो. मग नंतर आवल्या म्हणाला चल कट्ट्यावर जाऊ. नाही बॉस, आता नो कट्टा. आय एम मॅरिड मॅन ना. माझी बायको वाट बघत असेल. खूप भूक लागली होती म्हणून भरपूर पावभाजी खाल्ली होती. सो तुझ्यासाठी पार्सल घेऊन आलो. वा वा वा. मी पटकन शार घेऊन येते, मग आपण दोघं खाऊ. ओके डन. सीमावानी नको ना, बंद कर ना प्लीज.
सौरभ, मला माहितीये की तू तुझ्या घरच्यांवर खूप प्रेम करतोस. कितीही लांब जायचं ठरवलंस ना तरी त्यांच्यापासून लांब नाही जाऊ शकत तू. पण सौरभ, सगळं व्यवस्थित होईल. आपण सगळे एकत्र येऊ. माझा विश्वास आहे आपल्या प्रेमावर. नाही, एक वेळ सीमा वहिनीचा मी समजू शकतो, पण ते कामत काका ते काही सांगितल्याशिवाय जाणाऱ्यातला माणूस नाही. तो गेले कुठे बापलेत? अहो, ते पुण्याला गेलेत, मला सांगून गेले आणि पहाटेच गेले. म्हटलं तुम्हाला कुठे उठवा म्हणून सांगितलं नाही. म्हणजे पुण्याला गेले पण? हो. हे बरं आहे. म्हणजे मार्कंड दादाला सीमा वहिनी बरोबर पुण्याला जाता येऊ म्हणून त्यांनी साऊथ आफ्रिकेचं जाणं कॅन्सल केलं आणि आता पुण्याला गेले दोघे. नाही नाही नाही, सीमा आणि तिचे बाबा दोघेही पुण्याला गेले हे खरं आहे, पण मार्कंड मात्र त्याच्या कामासाठी बंगलोरला गेलाय. आज मी मॉर्निंग वॉकसाठी गेलो ना तेव्हा मला भेटला ना, माझ्याशी बोलला सुद्धा तो. अरे देवा, हे काय मार्कंड दादाचं? असं मध्येच कसं जातो हा? तो गेला तर जाऊ दे ना, झाला तर बेस झाला. सीमा वहिनीला पण काहीतरी चेंज पाहिजेच होता. हो ना, या घरामध्ये गेले काही महिने नुसता ताण आणि गोंधळ चालू होता. तर काय बरं, जरा वेगळ्या वातावरणात सीमा गेली की तिलाही जरा बरं वाटेल ना. इथे काहीच नाही तरी मधू बरोबर तिचा वाद चालूच असतो. बरं, हे मधू कुठे आहे? ते आंघोळीला गेले. अण्णा, तुम्ही बसा हो ना, ना. मी चहा आणते हा तुमच्यासाठी. हो, आण आण. ये रंजे, निस्ता चहा नको आणू, काय खारी बिस्किट बिस्किट असेल तर ते पण घेऊन ये. अरे, हा मुलगा अजून झोपलाय. सौरभ, ए सौरभ, उठ, चल 8 वाजले. उठ 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 ना, उठ 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 उठ. सौरभ, शी, अरे पारोसा कुठचं, माझी आंघोळ झाली. उठ चल. मग परत कर, सुट्टी घे. सुट्टी काय घे, ऑलरेडी इतक्या सुट्ट्या झाल्यात. चल, मला हॉस्पिटलला जायचं आणि ते सुद्धा वेळेवर. उठ, उठ, नाही उठ. नको. सौरभ, अरे काय लहान मुलासारखा वागतोयस तू? जरा जबाबदारीने वाग. वी आर अ मॅरिड कपल नाव. कसलं काय, आपलं काय मॅरिड कपल वगैरे काही नाही, आपण सिनियर सिटीजन सारखं वागतो. दुष्ट दुष्ट नेहमी ऐकवतोस मला तू. बरं ऐक, हे बघ, फ्रीज मध्ये दूध ठेवलेले, अंडी सुद्धा आहेत, खाऊन घे तू. आणि ऐक, किल्ली इथे टेबलवर ठेवली, बाहेर कुठे जाणार असशील तर किल्ली घेऊन जा. झोपू दे ना यार. बाय. काय रंजे, काय आजचा काय मेनू काय? हा? मटार पॅटीस. मटार पॅट. हे सौरभची आवडती डिश. हो, पण त्याच्या नशिबात कुठेच मटार पॅटीस. अगं, ती राधा त्याला काय करून खायला घालत असेल देव जाणे. तू काय पण बोलू नको हा. तर जाऊ दे, तुला काय मदत करू ती सांग मला. मदत करतो. काय? जा, माझ्या छकुलीकडे बघ जरा, जा. माझी छकुली काय? हो. हा? अरे ती माझ्यावर गेली आहे बघ, तुला कशी मदत करते ती. करते हा मदत. मग पाळण्यात बसून झोपणं म्हणजे मदत नसते. अरे पण 15 मिनिटात झोपली की नाही, मग ती तुला मदतच झाली की नाही. मग खरंय खरंय, गुणाची आहे माझी छकुली. मग असा तुला काय काय मदत करू? म्हटलं आता सीमा वहिनी नाही म्हणजे स्वयंपाकघराचा सगळा लोड तुझ्यावर. बोल काय काय मदत करू? ते टोमॅटो चीर. आता म्हणते करतो. ओ मेरी शाह खुमा, ओ मेरी जान जानाना, तुम मेरे पास होती हो कोई दूसरा नहीं होता, तुम मेरे पास. ए रंजे, आठवला लग्नाआधी सीमा वहिनी योगाच्या क्लासला जायची. हा, तो सौरभ तो उन्हाळक्या करायला जायचा, आपला केदार क्लिनिक मध्ये जायचा आणि दादा लायब्ररीत जायचे. तेव्हा आपण दोघं जण स्वयंपाकघरात काय काय करून खायचो. आठवला? आठवतंय ना सगळं? म्हणजे सगळं बनवायचा तू आणि हे सगळे आले ना की मी त्यांना सांगायची हे मीच बनवलंय. ए रंजे, त्या प्रेमाच्या दिवसांची काही गंमत वेगळीच नाही.
आपला सौरभ पण असाच राधा बरोबर जेवण करत असेल नाही? हा करतीये स्वयंपाक. तिला काही येतंय? चहा जमत असेल जेमतेम. मागे नाही का आपल्याकडे आली होती तेव्हा सीमानी तिला पीठ मळायला आणि कुकर लावायला सांगितला. तेवढं सुद्धा जमलं नाही. आता एवढ्या मोठ्या मुलीला 4 गोष्टी यायला नको? ए रंजे, आता शिकेल ती. अरे अंगावर पाडला की येते माणसाला सगळा. हा. डोंबलाचा करतीये स्वयंपाक. सौरभलाच कुकिंग क्लास जॉईन करावा लागेल. तुझा आपला काहीतरी जा. काहीतरीच नाही, खरं तेच बोलतेय. काय ही काय सकाळीच उठून जाईल हॉस्पिटलमध्ये. तिथे आहेच कॅन्टीन. आयता चहा नाश्ता जेवण सगळं काही मिळेल हिला. पण आपला सौरभ तो घरी राहील उपाशी. त्याला हा साधं ऑमलेट सुद्धा बनवता येत नाही. आणि ऑमलेट करायचं म्हटलं तर गॅस पेटवायला हवा. तो तरी कुठं येतो ह्याला? दूध उतू गेलं तर हा नुसता बोंबलत उठायचा. अरे हो, ह्या माझ्या लक्षातच नाही आला. म्हणजे राधालाही काही येत नाही आणि सावऱ्यालाही काही येत नाही. सावऱ्या, बाबा कसा चाललाय तुझा? हॉस्पिटलला गेली पण काय करायचं दिवसभर. आधी भूक. ही दूध काय ठेवलंय? मी काय लहान मुलगा आहे का? अंड्याचं करायचं काय यार? सीमा वहिनी बसते तेव्हा बरं असतं यार. यार कसं फोडतात ते अंड? यार, पेटी कुठे?